जर आपण बघतोय सध्या की महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे कंटिन्यू कुणीतरी अशी वक्तव्य करतंय की ज्यांनी महाराष्ट्राचा अपमान होतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतोय, त्याबद्दल काय सांगाल? बागेश्वर धामचे धीरेन शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलं ते अतिशय निंदनीय आहे. धीरेन शास्त्री जरी बोलले असतील हे त्यांचे शब्द नाहीत, त्यांच्याकडून बोलून घेतलेलं आहे. आता तुम्ही लाडकी बहीणचा मुद्दा बोलले, ते तर बेरोजगार तरुणांना जर त्यांच्यासाठी जर अशा योजना असल्या तर त्याचा गैरफायदा हे फुकटचं सवय लागली लोकांना. हो हो हे थांबलं पाहिजे. शासनाने फुकटचे पैसे देणं पहिले बंद केलं पाहिजे. तुम्हाला वाटतं का असं छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणजे त्यांना एक मर्यादा ठेवली जाते? 100% छत्रपती शिवाजी महाराजांना एका जातीच्या चौकटीमध्ये हो हो. कैद करण्याचं काम सध्या चालू आहे. जातीवादाबद्दल काय सांगेल? म्हणजे जो दिवसेंदिवस वाढत चाललाय मराठा आणि ही समाज पण म्हणजे इतके आक्रमक होत आहे. समाजाची प्रगती जर व्हायची असेल, समाजाची उन्नती जर व्हायची असेल तर जात बाजूला ठेवून आपण माणूस म्हणून एकत्र आलं पाहिजे. जातीवाद हा गाडून टाकला पाहिजे आणि माणुसकी म्हणून तुम्ही आम्ही एकत्र येऊन समाजगाडा पुढे नेला पाहिजे. मॅडम, छत्रपती संभाजीनगर जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये दररोज मर्डर होत आहे. हो हो नक्कीच. दररोज खून होत आहे. नमस्कार, मी पूजा. देदंकाच्या खास पॉडकास्ट मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सर, तुमचं या पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर आपण बघतोय सध्या की महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे कंटिन्यू कुणीतरी अशी वक्तव्य करतंय की ज्यांनी महाराष्ट्राचा अपमान होतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतोय, त्याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम मी तमाम आपल्या देदंका चॅनलचे मी आभार मानतो. कारण ज्या वेळेस काही महाराष्ट्रामध्ये चुकीच्या घडामोडी घडत असतात, तरुणांना चुकीची दिशा देण्याचं काम ज्या वेळेस होत असतं त्यावेळेस सत्य घटनेवर बोलण्यासाठी आपण मला निमंत्रित करता, त्याबद्दल मी देदंकाचे आभार मानतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला मनाचा जय शिवराय करतो. आज आपण बघतो मॅडम, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी 18 पगड जातीला 12 बुलदारांना एकत्र करून स्वराज्य उभा केलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आज मुद्दामून वादग्रस्त विधान केली जातात. प्रकाश झोतात येण्यासाठी असेल, कोणाच्या सांगण्यावरून असेल किंवा जातीय द्वेष, जातीय तेढ निर्माण करण्यासाठी हे मुद्दामून हे विधान केले जातात, असं माझं स्पष्ट मत आहे. बागेश्वर धामचे धीरेन शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलं ते अतिशय निंदनीय आहे. कुठलाही प्रकारचा अभ्यास करून ते बोललेले नाही आणि मुळामध्ये ते महाराष्ट्रातले नाहीत. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सांगतं कोण? महाराष्ट्राच्या बाहेरून येणारे साधू संत ते सांगताय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. त्यांचं काम आहे धर्मप्रसाराचं, धर्मप्रचाराचं. हिंदू धर्म प्रचारक आणि प्रसारक म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे. त्यांच्या या कामाचं मी स्वागतच करतो. त्यांच्या त्याला काय म्हणतो म्हणजे त्यांचं जे सभा असती त्या सभेला लाखो जनसमुदाय असतो आणि बऱ्याच वेळेस सर्वसामान्याचं बोलणं आणि ज्याचे लाखो फॉलोअर्स आहेत त्याचं बोलणं समाजावर परिणाम करतं. नक्कीच. त्यामुळं धीरेन शास्त्री सारख्या व्यक्तीने हे अगोदर तपासून पाहायला पाहिजे होतं आणि मग ते वक्तव्य बोलायला पाहिजे होतं. मी आपल्या देदंकाच्या माध्यमातून एक जाहीरपणे सांगतो, स्पष्टपणे सांगतो आणि निक्षून सांगतो, धीरेन शास्त्री जरी बोलले असतील परंतु त्यांचा बोलविता धनी हा वेगळा आहे. त्याला हे कोणी बोलायला लावलं याचा शोध घेणं गरजेचं आहे. आज आपली तरुण पिढी दिशाहीन झालेली आहे. समोर जे दिसतं त्याच्यावर आपण लगेच रिॲक्शन देतो. त्याच्यामुळं धीरेन शास्त्रींनी ज्या स्टेजवर, ज्या विचारपीठावर, ज्या विचार मंचावर, ज्या व्यासपीठावर हे वक्तव्य केलं ते साधं व्यासपीठ नव्हतं. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री पण त्या व्यासपीठावर, नागपुरात जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात मंचावरती सांगायचं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस होते, गडकरी होते आणि मोहन भागवत होते, अशी मोठी मोठी व्यक्तिमत्व त्या ठिकाणी होती. तरी सुद्धा धीरेंद्र शास्त्रींनी हे वक्तव्य समोर केलं. त्यावेळेला काय ऍक्शन घेणं गरजेचं होतं? मी ते सांगतोय की धीरेन शास्त्रींनी ज्या व्यासपीठावरून हे वक्तव्य केलं ते साधं व्यासपीठ नव्हतं. हे नागपूर सारख्या मेट्रो सिटीत आणि मुख्यमंत्र्याची ती सिटी आहे, मुख्यमंत्र्याचे ते घर आहे, तो बालेकिल्ला आहे. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा तो बालेकिल्ला आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, मोहनजी भागवत, नितीन गडकरी त्या व्यासपीठावर होते. त्यांच्या समोर
धीरेन शास्त्रींनी वक्तव्य केलं, तर मग त्यांनी हे कोणाच्या सांगण्याहून केलं याचा देखील समाजाने विचार केला पाहिजे. हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. धीरेन शास्त्री जरी बोलले असतील, हे त्यांचे शब्द नाहीत, त्यांच्याकडून बोलून घेतलेलं आहे. आणि हे जाणून बुजून हे तो पुरस्कार चाललेले महाराष्ट्रामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव, हे व्यक्ती महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. आणि स्वाभिमान दुखावण्याचं काम वारंवार अशा लोकांना हाताशी धरून कोणीतरी करून घेत आहे. राहुल सोलापूरकर, कोरटकर, धीरेन शास्त्री. आता काल परवाच एक पोस्ट, आज सकाळी पुन्हा एकदा पोस्ट आली. ते म्हणताय धीरेन शास्त्री जे बोलले ते खरं होतं. काय बोलावं या मानसिकतेला, वाचून दाखवते पोस्ट. स्वामी आनंद स्वरूप, आज सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होऊ लागली. स्वामी आनंद स्वरूप काय म्हणतात मी ते वाचून दाखवतो. युद्ध पेशवे लढले आणि नाव महाराजांचा एकेरी उल्लेख केला. युद्ध पेशवे लढले आणि नाव शिवाजी झालं. शिवाजींनी कधी युद्ध मैदानात लढलं नाही, तर फक्त छापामार युद्ध लढले. पेशव्यांनी मात्र युद्धाच्या मैदानात लढाई केली. धीरेंद्र शास्त्री जे बोलले त्यांचं मी शब्दशः समर्थन करतो. त्यांनी माफी मागायची गरज नव्हती. कोण सांगताय? स्वामी आनंद स्वरूप सांगताय. मॅडम मी सांगतो आता. 10 नोव्हेंबर 1659 प्रतापगडाच्या पायथ्याशी ज्या वेळेस अफजल खानाची भेट, छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाची भेट ठरली होती, त्यावेळेस 19 सरदार महाराजांची निवडक, मावळे सरदार आणि मावळे 19 जणांची टीम होती. छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध कला म्हणजे मायक्रो प्लॅनिंग ज्याला आपण म्हणतो, सूक्ष्म नियोजन ज्याला आपण म्हणतो, सूक्ष्म नियोजन महाराजांनी केलं होतं. महाराजांनी बऱ्याच लढाईत स्वतःचे सवंगडी, साथीदार, मावळे, सरदार न गमावता लढाईमध्ये यश मिळवलेले, हे महाराजांचं गणित सूत्र आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी ज्यावेळेस अफजल खान मारला, 19 जण सुखरूप परतले. सेम लाल महालाची लढाई आपण घेऊ. लाल महल, शाहिस्तेखानाची बोटं छाटली, त्याही लढाईमध्ये महाराज स्वतः समोर होते. महाराजांनी शाहिस्तेखान 3 बोटं छाटली. महाराज आणि सवंगडी मावळे सुखरूप बाहेर पडले. दिल्लीला ज्यावेळेस लाल किल्ल्यात भेट ठरली औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज, त्यावेळेस देखील महाराज मृत्यूच्या दाढेमध्ये होते. पण महाराजांनी अगोदर सवंगड्याला बाहेर काढलं, मग महाराज शेवटी बाहेर निघाले. हे पुरावे इतिहासाला माहिती, हे मी सांगत नाहीये, इतिहास सांगतोय. आणि आनंद स्वरूप स्वामी म्हणतात की महाराज कधी लढाई लढले नाही, त्यांचाही मी निषेध करतो. जे छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल ज्यांनी हेतू पुरस्कार विधानं केली, त्यांचा मी आपल्या देदनकाच्या माध्यमातून आणि समाजाचा एक घटक म्हणून, हिंदू धर्माचा घटक म्हणून मी त्यांचा जाहीर आणि तीव्र शब्दात निषेध करतो. काय आणि हे जे चाललेलं आहे मॅडम महाराष्ट्रामध्ये, हे येणाऱ्या काळात त्याचे परिणाम दिसणार आहे. आज दिसणार नाही. आज आपण सोशल मीडिया असेल, घरगृहस्थी असेल, स्वतःच्या काम धंद्यामध्ये माणूस व्यस्त होऊन गेला. पण जे चाललेलं आहे हे फार मोठं षडयंत्र आहे, खूप मोठं षडयंत्र आहे. याचे परिणाम, याचे वाईट परिणाम, चांगले नाही म्हणणार मी, याचे वाईट परिणाम येत्या भविष्यात समाजाला तुम्हाला आम्हाला भोगावे लागतील. कारण शिव, शाहू फुले, आंबेडकर, सत्यतीर्थ अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, तुकाराम महाराज, गाडगे महाराज, संत चोखामेळा, संत नरहरी सोनार, हे सगळ्या संतांची जर पार्श्वभूमी पाहिली, राष्ट्रपुरुषांची, वीरांगणाची जर पार्श्वभूमी पाहिली, इतिहास पाहिला, तर त्यांनी कधीच एका विशिष्ट जातीसाठी आणि विशिष्ट धर्मासाठी त्यांनी लढा पुकारलेला नाही. आपण जर त्यांचा इतिहास वाचला, त्यांचा आपण अभ्यास केला, तर या सर्व राष्ट्रपुरुषांनी, विचारवंतांनी, क्रांतिकारकांनी देव, देश आणि धर्म, सगळ्यात पहिले देश, त्यांच्यासाठी सगळ्यात पहिले देश होता. देशासाठी त्यांनी आत्मबलिदान दिलं. आणि या देशामध्ये जो कोणी आपल्या देशातल्या माता भगिनीवर असेल, वृद्ध बाल गोपाल अन्याय अत्याचार करील, त्याच्या विरोधात बंड पुकारण्याचं काम या शूरवीरांनी, क्रांतिकारकांनी आणि वीरांगणांनी केलेलं आहे. हा इतिहास विसरता कामा नये. परंतु आज जर पाहिलं, विशिष्ट जातीच्या चौकटीमध्ये हे राष्ट्रपुरुष कैद होत चाललेले. छत्रपती शिवाजी महाराज मराठा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, महात्मा फुले माळी समाजाचे, अहिल्यादेवी होळकर धनगर समाजाच्या, हे चुकीचं चाललेलं सगळं. हे थांबलं पाहिजे कुठेतरी. या सर्वांनी अखंड मानव जातीच्या कल्याणासाठी काम केलेलं आहे. हे तुम्ही आम्ही विसरत चाललेलो आहे. आणि अलीकडे फारच
वाद वाढायला लागले, जातीवाद फार वाढला. मराठा ओबीसी तर फार वाद विकोपाला गेला मॅडम. म्हणजे तुम्हाला वाटतं का असं की छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत म्हणजे त्यांना एक मर्यादा ठेवली जाते की जे फक्त मराठा समाजापुरतेच मर्यादित मी राहिले तेच पाहिजे, सांगितलं हा माझ्या उद्देश असू शकतो? आताचे स्पष्टीकरण जे मी दिलं, 100% छत्रपती शिवाजी महाराजांना एका जातीच्या चौकटीमध्ये कैद करण्याचं काम सध्या चालू आहे, छोटे करण्याचं काम चालू आहे. हो हो एकदा महाराज चौकटीत कैद झाले म्हणजे ते छोटे झाले ना. हो नक्कीच. परंतु मी पुन्हा सांगतो, सर्व राष्ट्रपुरुष, सर्व क्रांतिकारक, सर्व विचारवंत यांचं काम कुठल्या एका जातीसाठी नव्हतं, ते अखंड मानव जातीच्या कल्याणासाठी त्यांनी एक बंड पुकारलं होतं, अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधामध्ये. हे समजायला तयार नाही पिढी आजची. आणि मॅडम खरं जर पाहिलं तर गावगाडा आहे ना, गावगाडा असेल, व्यापार असेल किंवा जी समाजाचा गाडा म्हणू आपण, तो एका जातीवर धर्मावर चालत नाही मॅडम. सकाळी आपण जर उठलो संध्याकाळी झोपेपर्यंत 18 पगड जातीच्या लोकांशी काम पडतं आपलं. हे विसरता कामा नये. कधी कोण कुठं कामाला येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे एक जाती एक धर्म धरून जर तुम्ही चाललात तर तुम्ही आयुष्यात प्रगती करू शकत नाही. आता मराठा आणि ओबीसी आपण मॅडम हे वाद तर गेले झाले वर्ष दीड वर्ष फार विकोपाला गेलेलं आहे. ग्रामीण भागात जर जाऊन पाहिलं तर मराठ्याच्या हॉटेलमध्ये ओबीसी चहा प्यायला येईना, ओबीसी हॉटेलमध्ये मराठा चहा प्यायला जाईना. फार विचित्र चित्र तयार झालेलं आहे, फार भयंकर. हे न परवडणार आहे. मी दे धनकाच्या माध्यमातून हात जोडून महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवांना विनंती करतो, आपण थांबलं पाहिजे. हा जातीवाद थांबला पाहिजे आणि जो कोणी जातीवाद पेरील त्याला समाजातून दूर केलं पाहिजे, एवढंच मी आवाहन करतो. कारण जातीवाद हा न परवडणार आहे. समाजाची प्रगती जर व्हायची असेल, समाजाची उन्नती जर व्हायची असेल तर जात बाजूला ठेवून आपण माणूस म्हणून एकत्र आलं पाहिजे. आपण सोशल मीडियावर तर अनेक समाजसेवकाचे व्हिडिओ बघितले, तर मी आज फॉलो करतो हुसेन मंसूरी यांना. हुसेन मंसूरी मॅडम काय बोलावं त्या माणसाबद्दल. नक्कीच हॅट्स ऑफ, नतमस्तक मी त्या हुसेन मंसूरी समोर फक्त नतमस्तकच म्हणू शकतो. कारण काय मॅडम खूप मोठं काळीज लागतं. रस्त्यावरचे भिकाऱ्याच्या ताटात जेवायला, बरोबर बरोबर, काटे आले माझ्या अंगाला. रस्त्यावरचे भिकाऱ्याच्या ताटात जेवायला खूप मोठं काळीज लागतं. रस्त्यावर फुटपाथवर जे लोक जीवन जगतात त्यांच्या चुलीवरचं जेवण त्यांच्या ताटात खाणं खूप मोठं काळीज लागतं. स्वतःची कमाई, लोकांच्या अन्नदान करणं, लोकांना जवळ घेणं, त्यांना कुरवाळणं, त्यांना जीव लावणं, त्यांना प्रेम देणं फार मोठं काळीज लागतं. ते हुसेन मंसूरी साहेब करतायत. हॅट्स ऑफ हुसेन मंसूरी साहेबांना. अशा लोकांची गरज आहे समाजाला. हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे समाजाला. कुठलाही जात धर्म मोठा नसतो, माणुसकी हाच धर्म सगळ्यात मोठा आहे. हे मला आज आपल्या या दे धनकाच्या माध्यमातून समाज बांधवांना सांगायचं आहे. त्या जातीवादाबद्दल काय सांगाल? म्हणजे जो दिवसेंदिवस वाढत चाललाय, मराठा आणि ओबीसी समाज पण म्हणजे इतके आक्रमक होत आहेत की ते त्याचे डोके फोडले लोकांनी. हो, डोके फोडले लोकांनी, डोके फोडले. वाईट वाटतं, किळस येऊ लागली, वाईट वाटतं. आज जे ओबीसी आणि मराठा समाज बांधव काही कालावधीच्या अगोदर एकाच गाडीवर लग्नाला जायचे, एकाच पार्टीला सोबत जायचे. लग्न असेल, वाढदिवस असेल, आनंद उत्सव असतील, जयंत्या असतील, 10वा असेल, मौत असेल, 13वा असेल, सोबत जायचे सगळे एकमेकाच्या याला. आता फार विचित्र पाहायला मिळतंय. न परवडणार आहे. काय कारण असू शकतात नक्की? म्हणजे आता मध्यंतरी आंदोलन झाले, ओबीसी मराठा हे समाज थोडेसे. मॅडम सगळा समाज हुशार आहे, समाज आता जाणता झालेला आहे. मला पुन्हा एकदा कोणाचा रोष ओढून घ्यायचा नाही, मी स्पष्टपणे सांगतो. मला परत कोणाचा रोष ओढून घ्यायचा नाही, मला कोणाला टार्गेट करायचं नाही. मला एकच सांगायचं आहे, जातीवाद हा गाडून टाकला पाहिजे आणि माणुसकी म्हणून तुम्ही आम्ही एकत्र येऊन समाजगाडा पुढे नेला पाहिजे, एवढंच मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे. पण मग या जातीवादाचा कुठेतरी तरुण पिढीवरती, रोजगार म्हणा, ह्या गोष्टींवरती परिणाम होतोय. खूप मोठे परिणाम होतात. गुन्हेगारी महत्वाचे म्हणजे गुन्हेगारी वाढताना दिसते. ह्या गोष्टी कशा? मॅडम छत्रपती संभाजीनगर जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये दररोज मर्डर होत आहे. हो नक्कीच. दररोज खून होत आहे, दररोज विनयभंग होत आहे, दररोज गुन्हे घडताय छत्रपती संभाजीनगरमध्ये. याचं कारण असं आहे मॅडम, तरुणाईचा वाढता कल व्यसनाकडे, बेरोजगारी, व्यसन, रोजगार नाही, याचा परिणाम तरुण जातो नैराश्यामध्ये गेला, त्याला पुढचं काही फ्युचर दिसत नाही. मग चाकूमार, मंगळसूत्र चोर, गाडी चोर, मोबाईल चोर ही गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. आणि जर आपण म्हणू
तर गुन्हेगारी वाढत चालली, मग पोलीस काय करताय मॅडम? प्रत्येक वेळेस आपण पोलिसांना दोष देऊन चालणार नाही. समाजामध्ये आपण वावरतो, आपलंही काहीतरी कर्तव्य आहे, आपले समाजाप्रती देणं आहे, सामाजिक भान आपण ठेवलं पाहिजे, सामाजिक दायित्व देखील आपलं आहे, त्याची भान प्रत्येकाला असली पाहिजे. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कारण जर आपण बोट करत गेलो पोलिसाकडं तर 4 बोटं आपल्याकडे आहेत. हो हो. जातीवादामध्ये म्हणजे रोजगाराचा प्रश्न निर्माण होतोय, हो. गुन्हेगारी वाढत चालली आहे. याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट घडली म्हणजे कुठेतरी वाईट घटना घडली की फुलस्टॉप येतो तो पोलीस हो. यंत्रणेवरती. म्हणजे प्रत्येक गोष्टीत पोलीस यंत्रणेला जबाबदार धरलं जातं. नक्कीच नक्कीच याच्यावरती काय सांगाल? नक्कीच खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. सध्या जर आपण छत्रपती संभाजीनगरचा विषय घेतला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये दररोज मर्डर, हो. छेडछाड, मंगळसूत्र, वाहन चोरी, हो. हे सगळे जे गुन्हे घडतायत हे गुन्हे घडतायत तरुणांच्या हातून. याच्या मागचं प्रमुख कारण म्हणजे व्यसनाधीनता. हो. बेरोजगारी नंतर येतं, अगोदर व्यसनाधीनता. हो. व्यसनाधीनता म्हणजे मॅडम वेगवेगळ्या प्रकारचे तरुण व्यसन करतात. बटन नावाची गोळी शहरामध्ये मिळते. हो. ती बटन नावाची गोळी खाल्ल्यानंतर 24 तास त्या तरुणाचा स्वतःच्या मेंदूवर ताबा नसतो. तो त्या बटन गोळीच्या नशेमध्ये काय कृत्य करतो ते त्यालाही कळत नाही. अरे बाप. इतकं भयंकर ती नशा आहे. बटनची नशा असेल, व्हाईटनरची नशा असेल, पेट्रोलचा वास असेल, हो. आयोडेक्स असेल, जे खोकल्याचं औषध आहे बेनिड्रिल त्याची नशा असेल, वेगवेगळ्या प्रकारची तरुण नशा करतायत. आणि मग नशेच्या माध्यमातून नैराश्य, बेरोजगारी अशा प्रकारचं चित्र एकंदरीत तरुणाच्या तयार झालेलं आहे. आणि मग हे पोरं गुन्हेगारीला वळाले. मग आपण म्हणतो पोलीस काय करू लागले. हो. तर प्रत्येक गोष्टीला पोलीस जबाबदार आपण धरू शकत नाही. त्याचं नक्की. कारण असं आहे, आपलं देखील आपण सामाजिक दायित्व देखील आपलं आहे. हो. त्या सामाजिक दायित्वाचं भान तुम्हाला आम्हाला असलं पाहिजे. भांडणं होताना आपण पाहतो, अपघात झालेला आपण पाहतो आणि आपण सरळ निघून जातो. तुम्ही थांबू नका, मदत करू नका, 112ला कॉल तर करा. हो हो नक्की. शासनाने आमच्यासाठी काही बऱ्याच सुविधा दिलेल्या आहेत, त्या सुद्धा लोकांना माहीत नाही. आता अलीकडं अपघात झाला त्याला कोणी मदत करत नव्हतं हो हो. पोलिसाच्या त्रासामुळं. आता शासनाने ती नवीन योजना आणली, अपघातग्रस्ताला मदत करणाऱ्याला शासन 25,000 रुपये मदत देणार आहे. हो, हो. 25,000 त्याला मदत मिळणार आहे अपघातग्रस्ताला मदत करणाऱ्याला. हो, हो. तो एक विषय तो धोकापर्यंत गेला पाहिजे. अपघात झाला 112ला कॉल करा, भांडणं झाली 112ला कॉल करा. तुम्ही सामाजिक दायित्वाचं भान ठेवा. हो. आणि जर आपण पोलिसात जबाबदार धरत असू एका अँगलने, ते पण खरं आहे, पोलिसांचं वचक राहिलं नाही मॅडम. कारण गुन्हेगार घाबरत नाही पोलिसांना. हो. जर पोलिसांना सूड दिली शासनाने तर पोलिसांचं वचक वाढेल. परंतु कायद्याने आणि शासनाने हात बांधले पोलिसांचे. हो हो. कारण जर गुन्हेगारला अटक केली, त्याला मारायला गेले आणि जर तो त्या मारहाणीत मेला हो. तर उलट नोकरी होती पोलिसाची. नक्कीच नक्कीच. पोलीस कशाला मारतील त्याला? बरोबर. म्हणजे हा कायद्याचा भाग आहे ना. हो हो. हा भाग कायद्याचाच आहे. त्या गोष्टीमध्ये कायदा थोडासा सैल केला पाहिजे. कायद्यामध्ये प्रोव्हिजन आणली पाहिजे. गुन्हेगाराला जर मारलं नाही तो गुन्हे कसे कबूल करील मॅडम? हो बरोबर. हा एक विषय येतो. सगळेच गुन्हेगार नसतात, पण काही गुन्हेगार हे असे कायद्यामध्ये सुटतात ना, ते त्यांना कोणी मारत नाही. पोलीस घाबरतात, याला मारलं तर मेला तर माझी नोकरी जाईल. आणि जेवढे शासकीय विभाग आहेत, जेवढे शासकीय खाते आहेत, माझं मत, हा स्पष्ट मत, सगळ्या शासकीय खात्यापैकी सर्वात जास्त लोड, सर्वात जास्त स्ट्रेस आणि सर्वात जास्त तणाव जर कोणत्या खात्यावर असेल ते खातं म्हणजे पोलीस खातं. हो हो. सगळे खाते 10ला सुरू होतात. ऑफिसांचे महसूल, कलेक्टर ऑफिस, विभागीय आयुक्त, जे काही तहसील असेल, हो. सगळे शासकीय खाते वेळेवर सुरू होतात, वेळेवर बंद होतात. एकमेव खातं आहे पोलीस खातं, ज्याला कुठलाच वेळ नाही, हो, हो. वेळेचं बंधन नाही. 24 तास कॉन्स्टेबल, ASI, API, PSI, PI ड्युट्या करतात. बरोबर. स्ट्रेस नाही का त्यांच्यावर? मंत्री आला बंदोबस्त, खासदार आला बंदोबस्त, आमदार खासदार बंदोबस्त, आमदार लग्न बंदोबस्त, ट्रॅफिक बंदोबस्त, राज्यपाल आले बंदोबस्त. बरोबर. म्हणजे काही झालं तर पोलीस बंदोबस्त. बंदोबस्त. अरे मग पोलीस बंदोबस्ताला जातील का गुन्हेगार पकडतील? हो हो. हे समाजाने समजून घेतलं पाहिजे. एक तर मग पोलिसांची संख्या वाढवली पाहिजे, नवीन भरती मोठ्या संख्येने नवीन भरती केली पाहिजे. नाही तर काय करायचं आमदार खासदार संरक्षणाची? हो. इथं ज्यांच्या मतदानावर आमदार खासदार निवडून आले ते मंत्री झाले, ते वाऱ्यावर, हो. त्यांची सुरक्षा वाऱ्यावर, आणि यांना बॉडीगार्ड. हे कुठंतरी अनबॅलन्स होत आहे. सगळ्यात पहिले आमदार खासदार आणि मंत्री
यांची सुरक्षा काढून घेतली पाहिजे, जेणेकरून पोलीस विभागावर बर्डन येणार नाही आणि जनतेकडे लक्ष दिलं पाहिजे. डायरेक्ट सुरक्षा काढून घ्यायची मी सांगतो. हा, देदनकाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना, आमदार खासदार मंत्र्या संरक्षण काढून घ्या. ते जनतेचे सेवक आहे ना, मग सेवकाला काय भीती आली मालकापासून? हे निवडून जे दिलेले हे जनते सेवक आहे ना मॅडम. आमदार खासदार मंत्री सेवक आहे आणि जनता मालक आहे ना, जनते निवडून दिलेलं. तर त्याला संरक्षण, जनता वाऱ्यावर. हे अनबॅलन्स चित्र आहे, हे कुठं थांबलं पाहिजे. त्यामुळं तुम्ही पोलिसालाच तुम्ही नाव ठेवू शकत नाही. सामाजिक दायित्व म्हणून आपलं देखील देणं आहे आणि पोलीस यंत्रणेवर जर भार कमी झाला, लोड कमी झाला तर नक्कीच फरक पडेल असं मला वाटतं. गुन्हेगारीच्या घटना मुख्य करून तरुणांमध्ये जास्त दिसत आहे. तरुण रोज काहीतरी झालं की हत्या वगैरे ह्या हो. गोष्टी वाढत चालल्या. तरुणांना काय मॅडम सांगाल? धाकाच नाही. तरुणांना मी एक सांगेल, आता त्याच्यामध्ये विषय असा आहे मॅडम, त्या नैराश्यामध्ये गेल्यामुळं आणि व्यसनाधीनता फार वाढली. त्या नशा केल्यामुळं तो काय करतो हेच त्याला भान राहत नाही. त्यामुळं जे बटन गोळ्या आणून विकतात, जे नशेचे अंमली पदार्थ तस्करी करतात, विक्री करतात, यांना पोलिसांनी अटक केली पाहिजे. पोलिसांनी यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, जेणेकरून पुन्हा कोणी त्या गोळ्या विकणार नाही, अंमली पदार्थ तस्करी करणार नाही. हे घडलं पाहिजे. पोलिसांना ॲक्शन मोडवर यावं लागेल या गुन्हेगाराच्या विरोधामध्ये. जे म्हणजे फांद्या मारण्यापेक्षा मुळावरच घाव घातला पाहिजे. जिथून स्मगलिंग होती, जिथं गोळ्या विकतात त्यालाच धरलं पाहिजे, ना की मुलांना. तरुण पिढीचा एक मोठा प्रश्न आता समोर येतोय की बाबा तरुणांचे लग्न होत नाहीये, सध्या मुली मिळत नाहीये, मुलींचं प्रमाण कमी झालंय, अशा गोष्टी समोर येत आहे. नक्की कारण मॅडम मी स्पष्टपणे सांगतो, मुलीचं प्रमाण कमी झालं नाही. मुली आहेत, परंतु वाढती व्यसनाधीनता, वाढती बेरोजगारी आणि मुलं याच्यातून चालली नैराश्याकडं, आत्महत्या, सुसाईड, आणि मुली खूप शिकल्या, याच्या उलट मुलं शिकत नाही जास्त. ते एक कारण आहे मुलांच्या लग्नासाठी. आणि आळशीपणा आजचं तरुण जर पाहिला खूप आळशी झालेला आहे. या सोशल मीडियाच्या नादी लागलेला आहे. रील बनवणे, व्हिडिओ व्हायरल करणे, व्हिडिओ बनवणे, यूट्यूबला 3-4 जण ग्रुप करायचा, चॅनल बनवायचं आणि तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, याच्यातून त्यांना पैसे मिळत आहे. आणि मग ही काय शाश्वत कमाई नाही ना. मुलीच्या बापाला अपेक्षा काय असते का मुलाची शाश्वत कमाई असावी, तो उद्योजक असावा, कमीत कमी नाही सरकारी, प्रायव्हेट का होईना, चांगल्या पदावर चांगल्या पगाराची नोकरी असावी. आणि मॅडम कोणता बाप मुलीला खाईमध्ये लोटील? बरोबर, मलाही मुलगी आहे, कोणता बाप मुलीला खाईमध्ये लोटणार नाही? तो मुलीचं भलंच पाहणार आहे. त्यामुळं मुलांचं शिक्षण याला कारणीभूत आहे. मुलं बेरोजगार आहेत, मुलं कामधंदे करत नाही. या उलट मुली उत्कृष्ट झाल्या, मुली चांगल्या पगारावर हुद्द्यावर कामाला आहे. मुली आता विमान चालवायला लागल्या, मोठमोठ्या कंपन्यामध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये, सरकारी क्षेत्रामध्ये मोठमोठ्या पदावर मुली कामाला लागलेल्या आहे, मुली नोकरी करत आहे. या उलट मुलं फार कमी प्रमाण मुलांचं शिक्षणाला कारणीभूत आहे. मराठवाड्यात तर शेती, आपण मुलगी पाहायला गेलो तर मुलीकडे म्हणतो तुला शेती आहे का? मग हे एक विरोधाभास आहे. तुमची मुलगी शेती करणार नाही, मग मला काय म्हणायचं, जो मुलगा होतकरू आहे, जो मुलगा निर्व्यसनी आहे, अशा मुलाला मुली दिल्या पाहिजे. या उलट मुलीच्याकडच्या पण अपेक्षा फार वाढल्या, तर त्या अपेक्षाला पण कुठेतरी आळा बसला पाहिजे. कारण ज्या अपेक्षा अवाजवी आहेत, ज्या अपेक्षा ती पूर्ण होणार नाही, तशा आज त्या मुलीच्या अपेक्षा आहे मुलाकडून. मुलगा एकुलता एक असला पाहिजे, त्याला चांगले पॅकेज असलं पाहिजे, त्याला घर असलं पाहिजे, बंगला असला पाहिजे, 4 चाकी गाडी असली पाहिजे. या अवाजवी अपेक्षा आहे. मला म्हणायचं, श्रीमंताची व्याख्या काय? श्रीमंताची व्याख्या मी सोशल मीडियावर वाचलेली आहे. 2 टायमाची भाकर चांगली खाता आली, राहायला चांगलं घर असलं, चांगले कपडे घालायला असले पाहिजे, तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण आणि चांगले संस्कार देता आले पाहिजे, याला श्रीमंतीची व्याख्या म्हणतात. असं तसं जर विचार केला, मग प्रत्येकाच्या अपेक्षा ह्या पूर्ण होण्यासारख्या नाहीच ना. प्रत्येकालाच समजा माझ्याकडे एखादी स्कॉर्पिओ गाडी आहे, मला वाटतं BMW घ्यावं, BMW आली की मला वाटतं ऑडी यावं, ऑडी आली की डिफेंडर वाटतं यावं. त्यामुळे श्रीमंतीची व्याख्या नाही मॅडम. श्रीमंतीची व्याख्या एवढीच होऊ शकते जेवढी मी सोशल मीडियावर वाचली. चांगले कपडे, चांगलं शिक्षण, चांगले संस्कार, चांगलं राहता आलं म्हणजे श्रीमंत. याच्या पलीकडे काय व्याख्या श्रीमंताची? बरोबर. तसं तर मग अमर्याद गरजा आहे.
गरजा मर्यादा आहे माणसाच्या, बरोबर. गरजा मर्यादे अशा अपेक्षा थांबत नाही, ते संपत नाही. बरोबर. त्यामुळं तरुणांनी, आता मला एक विनंती आहे, तरुणांनी कामधंद्याला लागलं पाहिजे, रोजगार शोधला पाहिजे. चहाची टपरी का म्हणे मॅडम, त्यांना चौकात चहाची टपरी टाकून पोट भरलं पाहिजे, स्वतःच्या संसाराचं गाडा चालवला पाहिजे. पण मुलांचं काय झालं मॅडम, मुलांना मोठंच पाहिजे, तर एकदम मोठं होत नाही मॅडम. आज आपण जर उद्योजकांच्या हिस्ट्री वाचली, उद्योजक मी सगळ्यात पहिलं सांगेल, धीरूभाई अंबानी असतील, रतन टाटाजी असतील, महिंद्रा असेल, ते KFC चिकनवाले, KFC, त्यांचीच हिस्ट्री वाचली तर वयाच्या 56व्या वर्षी त्यांना यश भेटलेलं आहे. हे विसरता कामा नाही ना. त्यामुळं आपण हार मानायची नाही, आपलं काम, आपलं प्रयत्न सातत्याने चालू ठेवले पाहिजे. एक दिवस तुम्हाला ते यश मिळणार, पण नैराश्यात न जाता तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. त्यामुळे तरुणांनी, आणि आजकाल काय झालं, एक फॅड आलं, जो मर्डर करून जेलमध्ये गेला 3 महिन्यात जामीन होतो, बाहेर येतो, तो भाई होऊन जातो बाहेर, त्याची क्रेज वाढली. अरे काय चाललंय, तरुण पिढी दिशाहीन झालेली आहे, तरुण पिढी भरकटलेली आहे. त्यांना दिशा देण्याचं काम यासाठी शासनाने असे वर्ग काढले पाहिजे. तरुणांना दिशादर्शक क्लासेस, जशी लाडकी बहिणी योजना काढली तशी तरुणांना दिशा देणारी काहीतरी योजना शासनाने आणली पाहिजे, किंवा तरुणांनी स्वतः बदल केला पाहिजे. त्याला दुसरा मार्ग नाही माहिती. आता तुम्ही लाडकी बहीणचा मुद्दा बोलले, ते तर बेरोजगार तरुणांना जर त्यांच्यासाठी जर अशा योजना असल्या तर त्याचा गैरफायदा पण कारण होऊ शकतो. फुकटचं पण, हे फुकटचं सवय लागली लोकांना. फुकटचं सवय लागल्यामुळेच हे जास्त गुन्हेगारीकडे वळताय लोक. कारण राशन मिळतं, पैसे मिळतात, काम कासाठी करते लोक, हे थांबलं पाहिजे. शासनाने फुकटचे पैसे देणं पहिले बंद केलं पाहिजे. हे फुकटचे पैसे मॅडम, या जगात फुकट काही मिळतं का? मग 8 तास काम करायला गेलं मॅडम, 600 रुपये हजेरी MIDC मध्ये. 8 तास काम केल्यानंतर 800 रुपये हजेरी मिळती, कुठं 600 रुपये हजेरी मिळती, आणि इथं फुकट खात्यावर पैसे येऊ लागले. कशाला कामं करतील लोक? हे फुकटची योजना शासनाने पहिले बंद केल्या पाहिजे. जो काम करील त्याला पैसे मिळाले पाहिजे, असं धोरण अवलंबलं पाहिजे सरकारने. आता तरुणांच्या लग्नाचा मुद्दा होता आपला, म्हणजे शेतकरी मुलांना मुली जास्त तर नकार देतात. याचं कारण असे मॅडम, मराठवाडा हा नेहमीच दुर्लक्षित राहिलेला आहे. शासकीय योजनापासून असेल, निसर्गाची अवकृपा नेहमीच या मराठवाड्यात झालेली आहे. दुष्काळ इथं पडतो, पाणी पडत नाही, इंडस्ट्री खूप झालेली आहे, पण तिथंही कामगार मिळत नाही. कारण मानसिकता नाही काम करायची, कमी कष्टात जास्त पैसे मिळवण्याची आज माणसाची मानसिकता आहे. कमी कष्टात जास्त पैसे मिळाले पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि मुली शेतकरी का नाकारतात? कारण नापीक शेती पिकत नाही, आणि मग तो आत्महत्या करतो. आपण जर अभ्यास केला शेतकरी आत्महत्येवर, तर एकाही शेतकऱ्याच्या बायकोने आत्महत्या केली नाही, सगळे आत्महत्या पुरुष करतात. मग एखाद्या बापाने दिली एखादी मुलगी एखाद्या शेतकऱ्याला, आणि वर्षभरात 2 वर्षात त्यांनी आत्महत्या केली, तिचं काय? तिच्या संसाराचं काय? तिच्या पुढच्या आयुष्याचं काय? याचा कोण विचार करणार? म्हणून माझ्या मुलगीला त्या संकटाला सामोरं जायची वेळ येऊ नये म्हणून मुलीचा बाप शेतकऱ्याला मुलगी देत नाही. किंवा पारंपरिक शेती आपण पारंपरिक शेती जी चालत आलेली तीच शेती बऱ्याच खेडेभागात आपण पाहायला मिळते. आधुनिक शेती आपण केली पाहिजे, आधुनिकतेकडे आपण वळलं पाहिजे. हा बदल मॅडम, मला काय म्हणायचं आहे, साधा मोबाईल आहे आपला अँड्रॉइड, हा जर अपडेटला आला तर हँग पडतो. हो बरोबर, हा मोबाईल हँग पडतो. शेवटी माणूस आहे आपण, माणसांनी पण काळानुसार स्वतःला अपडेट केलं पाहिजे. पारंपरिक शेती बंद करून आधुनिक शेती केली पाहिजे. पाणीची कमतरता आहे मराठवाड्यात, ठिबक केलं पाहिजे, तुषार सिंचन केलं पाहिजे. अशा माध्यमातून, आणि मॅडम काय आपल्याकडं मराठवाड्यात असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, त्यांनी जे केलं तेच मी करतो, मी जे केलं तेच ते करतात. वेगळं काहीतरी केलं पाहिजे. जो काहीतरी वेगळं करतो त्याला किंमत आहे सध्या समाजामध्ये. जो काहीतरी वेगळं करतो त्याचा लोक विचार करतात. कापूस लावला का कापूस लावून टाकते, भावच नाही कापसाला. मी सोयाबीन करतो का सोयाबीन करते. हो मॅडम, वास्तव मॅडम, ते हसू येतं का, पण मॅडम फार बिकट वाचतो. हेच कारण आहे आत्महत्याचं, नैराश्याचं. शेतीमालाला हमी भाव नाही. मी जे गहू कापूस त्याला ते 100 एकर कापूसचा सगळा. नवीन पीक काहीच नाही करत ना. नवीन काहीतरी केलं पाहिजे, नवीन काहीतरी करा, हे मला म्हणायचंय. पण सध्या तरुण पिढी शॉर्टकटच्या ह्याच्यावरती जास्त जाते, की शॉर्टकट म्हणजे कमी वेळात आपल्याला जास्त यश कसं, कमी वेळात कमी कष्टात जास्त पैसे कसे मिळतील. आणि मॅडम
व्याख्याते नेहमी सांगतात, विचारवंत नेहमी सांगतात, यशाला शॉर्टकट नाही, कष्टाला पर्याय नाही. त्यामुळे यश हे शॉर्टकट नसतं. यश हे चिरकाळ टिकणारं यश पाहिजे. शॉर्टकट मिळालेलं यश चिरकाळ टिकत नाही. यशाला शॉर्टकट नाही, कष्टाला पर्याय नाही आणि यशाला शॉर्टकट नाही, असा तो विषय. त्यामुळं तरुणांनी याच्या मागं न लागता आपली छोटी आज गाडी सुरू करा नाश्त्याची, तुम्ही क्वालिटी द्या, सर्व्हिस द्या. त्या छोट्या हातगाडीचं रूपांतर एक गाळा घ्या, गाळाचं मोठं मोठ्या हॉटेलमध्ये करता येतं माणसाला. तुम्ही सुरुवात तर करा, पण सुरुवात करायची सुद्धा मुलाची हे नाही. याच्या उलट आपण जर महाराष्ट्रामध्ये नाही, महाराष्ट्र खूप मोठा झाला, संभाजीनगरचा आपण अभ्यास करू. सगळे बिकानेरवाले, बिकानेर मिठाई हे राजस्थानचे लोक आहे. का हो मॅडम, इथं लोकांमध्ये गुणवत्ता नाही का? दूध विकणारे आपण, जनावर पाळणारे आपण, गाई म्हशी आपल्याकडं, दूध घेणारे राजस्थानी, मिठाई बनवा राजस्थानी. तुम्ही बनवा ना मिठाई, तुम्ही द्या ना क्वालिटी. मुळामध्ये आपली काही करायची तयारीच नाही मॅडम. देरी हरी पलंगावरी. आयतं पाहिजे तरुणांना. आजच्या मी खूप बोलतो तरुणांना, आज आयतं घ्यायची पद्धत सोडा. आयतं काही मिळत नाही मॅडम. रस्त्यावर उतरावं लागतं, संघर्ष करावा लागतो, त्यावेळेस माणूस यशावर पोहोचतो. सोपनीमीचे नावं सांगितले ना, धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचे मॅडम. पण तुमचा पॉझिटिव्ह विचारच तुम्हाला मोठा करू शकतो. म्हणतात युद्ध हे रणांगणात जिंकायच्या अगोदर मनात जिंकावं लागतं. जो मनात युद्ध जिंकतो तो रणांगणात युद्ध जिंकलेला असतो. युद्ध मनात जिंकावं लागतं अगोदर, तो रणांगणात युद्ध जिंकतो माणूस. मनात हारला युद्ध तो हारणारच. ती तशी कंडिशन आहे माणसाची. माणसाने मी हे करू शकतो, आय कॅन डू इट, मी हे करू शकतो आणि मी हे करणार, जो निश्चय करतो ना. स्वामी विवेकानंद सांगतात, उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्त परत थांबू नका. कारण यात सगळं सामावलेलं आहे. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त परत थांबू नका, तुम्हाला ध्येय मिळणारच. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन द वर्ल्ड. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन द वर्ल्ड व्हेन यू आर क्रेझी, बट एव्हरीथिंग इज इम्पॉसिबल व्हेन यू आर लेझी. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पागल होता त्यावेळेस ते शक्य होतं, आणि ज्यावेळेस तुम्ही आळशी असता त्यावेळेस काहीच शक्य नाही. तुकाराम महाराज सांगतात, असाध्य ते साध्य करिता सायाचं कारण अभ्यास तुका म्हणे. या जगामध्ये कोणती गोष्ट अशक्य नाही, ती प्रयत्न केल्याने होणार नाही. तुम्ही सुरुवात तर करा, प्रयत्न करा. एखाद्याच्या हातात कंदील दिला आणि त्याला म्हणलं चाल, तो जर जागेवर थांबलेला आहे, त्याला रस्ता दिसेल पुढचा? रस्ता पुढे दिसेल की त्याला? कंदीलच्या उजेड फक्त पायापुरता असतो, पण जर पाया पुढे टाकला तर पुढे दिसेल त्याला. तू कंदील घेऊन जागेवर उभा आहे. आजचा तरुण, आजच्या तरुणांनी चाललं पाहिजे. तो कंदील घेऊन जागेवर उभा आहे, तो तुम्हाला पुढे दिसत नाही. तू चाल ना, अरे तू चालला तर दिसेल तुला. आजचा तरुण कंदील घेऊन उभा आहे, तो चालला पाहिजे. आज असे छोटे मोठे उद्योग, म्हणजे तुम्ही आत्ताच बोललं की नाक्यावरती एखादी टपरी टाका चहाची वगैरे, पण तरुणांना ह्या छोट्या गोष्टी करण्याची, म्हणजे लाज वाटते. व्यवसाय लाज वाटते व्यवसाय त्यांना. करण्याची लाज लाज वाटते वाटते. मुळात. म्हणजे मुळात त्यांना मॅडम काय लाज वाटती, लोक काय म्हणतील. हो, पण हो. लोक असतील मॅडम, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक, हे डोक्यातून पहिले काढून टाका. लोक घोड्यावर चालू देत नाही आणि पायी चालू देत नाही आणि घोड्यावर बसू देत नाही. अशी दुनिया आहे मॅडम ही. लोकांचा विचार करायचा नाही. ज्यांनी आतावर प्रगती केलेली आहे, तुम्ही त्यांचा इतिहास वाचा, ते बहिरे झालेले. म्हणजे लोक काय म्हणते त्यांना ऐकू येत नाही. तुम्हाला जर प्रगती करायची तर बहिरे व्हावं लागेल. लोक काय म्हणतील याचा विचार तुम्हाला करावा लागणार नाही. तुम्हाला तुमचं ध्येय, मला हे व्हायचं आहे, तुम्ही होणार 100%. हे तरुणांनी केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सातत्यानं म्हणजे काही वक्तव्य करून अपमान केल्यासारख्या गोष्टी होत आहेत महाराष्ट्रामध्ये, त्याबद्दल काय सांगाल? मॅडम, मी आता शेवटाकडे येतो की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, हा एक विचार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आयडॉल आहे. फादर ऑफ इंडियन नेव्ही ज्यांना म्हणतो आपण, ते छत्रपती शिवाजी महाराज आहे. भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आहेत. छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की आजच्या ठेकेदाराकडून कसं त्यांना प्रेझेंट केलं जातं, अफजल खान मारला, औरंगजेब गाडला, एवढंच चित्र, म्हणजे एक जातीवाद त्यातून समोर येईल एवढंच चित्र छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्याबद्दल प्रेझेंट केलं जातं. अफजल खान फाडला, औरंगजेब गाडला, एवढंच. स्त्रीविषयक धोरण कोण सांगणार?
छत्रपती शिवाजी महाराजांचं स्त्रीविषयक धोरण, छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे किल्ले आहेत, मी स्वतः बरेच किल्ले फिरलो, प्रत्येक किल्ला जलसमृद्ध केलेला आहे. म्हणजे पाण्याचं नियोजन करणारे छत्रपती शिवाजी महाराज, फादर ऑफ इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी महाराज, पाण्यावर तरंगणारा तोफखाना काढणारे छत्रपती संभाजी महाराज, 400 वर्षापूर्वी स्वतःच्या पत्नीला त्यांचा राज्यकारभार चालवायसाठी सखी राज्ञी जयती सुबाईचा शिक्का बनवून देणारे छत्रपती संभाजी महाराज हे जगासमोर आले पाहिजे. 18 पगड जातील एकत्र करून स्वराज्य उभा करणारे महाराज समोर आले पाहिजे. अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीमध्ये द मॅनेजमेंट गुरु या 100 मार्काचा पेपर तिथं असतो. त्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट गुरु हा छत्रपती शिवाजी महाराजाला मॅनेजमेंट गुरु म्हटलेलं आहे, आपल्या नाही अमेरिकेने म्हटलेलं आहे. मॅनेजमेंट गुरु छत्रपती शिवाजी महाराज हे या अँगलने आजचे जे तरुण आहेत यांच्या समोर, या अँगलने आजचे तरुण समोर हे सगळं राष्ट्रपुरुष क्रांतिकारक विचारवंत समोर आले पाहिजे. केवळ धर्मवाद जातीवाद असं दाखवूनच ते समोर आणले जातात, हे थांबलं पाहिजे कुठेतरी. तर लढायामध्ये नियोजन, व्यापारामधलं नियोजन, किल्ल्यावर बाजारपेठ कशी असली पाहिजे, किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी असली पाहिजे. किल्ल्याला जर वेढा पडला तर वर्षभर धान्य पुरेल, 2 वर्ष धान्य पुरेल, एवढं धान्य कोठारं त्या प्रत्येक किल्ल्यावर आहे. याला नियोजन म्हणावं लागेल ना मॅडम, याला नियोजन म्हणावं लागेल. प्रत्येक गोष्टीचं मायक्रो प्लॅनिंग ज्याला म्हणतो आपण, सूक्ष्म नियोजन, हे सुद्धा आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीची प्लॅनिंग असते, कुठली गोष्ट विना प्लॅनिंग होत नाही. तुम्हाला अभ्यास करायचा असेल त्याला नियोजन लागतं, तुम्हाला यश मिळवायचं असेल त्यालाही प्लॅनिंग लागते. असं यश नसतं मिळत मॅडम. साधे साधे प्रश्न असतात UPSC MPSC मध्ये, ते सुद्धा तिथं मुलं फेल होतात. हा, तर मला एकच म्हणायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, तुकाराम महाराज असतील, संत गाडगे महाराज असतील, संत चोखामेळा महाराज असतील, भगवान बाबा असतील, सगळ्यांनी जे काम केलं आज त्याचा आदर्श आणि आज त्यांना आयडॉल मानण्याची गरज आहे, ना की एका विशिष्ट जातीच्या चौकटीत आपण यांना कैद करू नये. हे फार यांची उंची कुणीच मोजू शकत नाही, अशा उंचीची माणसं आहेत. त्यामुळं मी एवढंच बोलतो आणि पुनश्च एकदा भरकटलेल्या तरुणांना भगवंत चांगली दिशा देव, सद्बुद्धी देव, एवढीच प्रार्थना करतो. तर तुम्ही या ठिकाणी असाल तर तुमचे देदानकाकडून खूप खूप आभार आहे. तर देदानकाच्या खास पॉडकास्ट मध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. आपण मला देदानकामध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल देदानकाचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.